हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। समस्त गुरुभ्यो नमो नमः. आम्ही एदोळतई वाल्मिकी रामायणांतू सीतेन रामाला ಒಟ್ಟು ಎತ್ತ म्हणून सांगून रामाला अनुज्ञ कतिर ती नाना रीती विल्लपन करून दोळदकून उद्दा देवून तू नानातला विष घेता म्हणून सांगतरी राम म्हणता तुगेल मनांत मेगेल ಒಟ್ಟು एवका की म्हूण आसकिना एवका म्हूण म्हणलेले विशय आसकिना म्हूण म्हणलेले संशयारी हांव तुका येवची नाका म्हूण म्हणलेले तूं मेगेल ಒಟ್ಟು वनवास करच्याक तुका मन आस म्हूण जाल्यार हांव तुका मेगेल ಒಟ್ಟು वनवासा व्हरता जाल्यार कसलें म्हूण म्हणल्यार आमी सर्वय वनवासाक वचचें म्हूण म्हळ्यार सर्वय पूर्व जावन कसं कर्म म्हळ्यार सर्व दान कोरका तुगेले हें दृढ निश्चय पळयन हांवें कसलें म्हूण म्हळ्यार तुगेले आनान सांगिल्लें वय तूं म्हाका सहधर्मिणी म्हणून आनान सांगलें तें तूं म्हाका उडगास करका म्हूण न्ही जाल्यार तुका गोतस म्हाकाय गोतस जाल्यार तुगेलो अवतार कसले जालेले म्हणून मेगेलो अवतार कसले जालेले म्हणून आमकां एकल्याक गोतस न्हू. तशें जावन वनवास कोचे खातीर तूं अवतार केल्लेले वनवास केल्यार मात्र आमगेलो अवतार कार्य पूर्ण जाता हें म्हाकाय गोतस तुकाय गोतस. तशें जावन अनुगच्छस्व मां भीरू सहधर्मचरी भव तूं मेगेल सहधर्मचारिणी जावन मेगेल ಒಟ್ಟು अरण्या तूं येबीत. तशी तो सांगता वनवासाक अगत्यशिल्ले दानादी कर्म पुराय करिसीता कसले एक मस्त मोल्लाचे मौल्याचे कसं सकट तुगेलें आसा सर्वय दान करी आमकां अरण्यान तो त्या पुराय अगत्य ना आनी 14 वर्स नंतर येवचें त्या वेळार ते समजत की ना की तशें हांव सर्वय तूं दान करी तुगेले हें दृढ निश्चय मेगेल ಒಟ್ಟು वनवासा येता म्हूण म्हणलेले दृढ निश्चय पळयल नंतर म्हाकात तुका सोडून वच्चा मन येना आनी स्वर्गाक चमकल्यारय तूं नाना तिल्लें म्हाका कसलें खुशी जायना म्हणून रामू सांगता आनी सांगता पळय ब्राह्मणांक सर्वय रत्न इत्यादी उत्तम वस्तू दी भिक्षुकांक भोजन दी वगवगी कर विलंब कोर नका म्हूण सांगतरस भुशणांनी महारहाणी वरवस्त्रांनी ह्यांनीच पळय आमकां मस्त कसले आभरण मोल्लाचे आभरण उत्तम वस्त्र मागीर चंद घरांतुले सामान सकडस रमणीयाश्च केचित क्रीडार्थाश्चाप्यो उपस्कराः म्हळ्यार हांतुळ मांचो वाहन इत्यादी उत्तम सकड जावन वचूचे अंतपुर आशिल्लें पळय सर्वय ब्राह्मणांक दी मागीर कसल सकड दिवका म्हूण दिसता तें तुगेले सेवक वर्गांकय दी आनी कसं म्हूण म्हळ्यार मागीर भिक्षुकांक तांकां भोजन जेवका आसता तसले जनान आयल्या तांकां उत्तम भोजन करून दी तिका बारी संतोष जाले की अनुकूलम तू साभर्तु ज्ञात्वागमनमात्मनः हांवय तागेले ಒಟ್ಟು येवचें ताका ಒಪ್ಪಿಗस म्हूण कळ्ळी कूडलें तिका भारी संतोश भगवगी आशिल्लें पुराय काणू दान करूंक शूर करतकय सीते तथा प्रहृष्टा परिपूर्ण मानसा यशस्विनी भर्तुरवेक्ष भाषितं धनानि रत्नानि च दातुम् अंगना प्रचक्रमे धर्मभृतां मनस्विनी. रामान कसं सकड सांगलें ते ऐकल ती रामाक आमी येवचें खुश आसा म्हूण कळ्ळी कुडले तिकाय भारी संतोश जालो मेगेली इच्छाची मेगेले
इच्छा अर्थ करून घेतले रामानं. आणि म्हाका यो म्हूण म्हणलें एक संतोश रे ती भगवद्गीता कसल सकट कोरका म्हणल्यार पळय दान धर्म इत्यादी ती करता. आतां आमकां खंयी वचूं काय म्हूण आश आसल्यार सान आसतना अन्नालें निमकोच जाता, मागीर वाडीचे तरी बामणालें निमगून वचका जाता. खंय वचका म्हणून म्हणलें आश आसतना तांणी सोडता की ना की म्हूण म्हणलें भंय आसतना जायत म्हूण म्हणलें कुल्ले एक संतोश जाता पळय तें आतां सीतेक जाला. तशी ती तिगेले पुरे चंग वस्तू पुरे दान करच्याक शुरू करता. तशी त्या वेळार राम लक्ष्मणूय आतां कोण बसला म्हणून गोत्तच ताका. तशी तो पळयता हांगासी तेणी सुरवेकाची लक्ष्मणाक रामा सोडून राबूंक कुशीना. तो बाई आतां वनवासा विचारा कोण बसला जाल्यार तागेलेय तोंडा दुखून येवका राम ताचे खातीर तस कसलेय लक्ष्मणालें सांगना. जाल्यार लक्ष्मण सीतेले न्ही रामाले संवाद पळयता थंय रामा वटो आयला न्हू तो दोग जनय वताची म्हाका सोडून वताची म्हूण म्हणलेलें एक दुख्खान रडतकय तो कितले बाष्प पर्याय कुलमुखः शोकम सोडूम अशक्नुवन सगळी तोंड वल्ली जेवची तितली रडतो तो म्हूण सांगून रडतरच तो रडत मात्र न्ही स भ्रातुः चरणम घाडम निपीड्य रघुनंदनः भावाले पायू घट्टी धरून रडता म्हळ्यार ताका रामा सोडून रावची कुशना सान दुखून रामायणा काणी सांगिल्ली उडकस असल्यार सान दुखून लक्ष्मणान तागेला अम्मान ताका कसले पोट्टा घाल वयल कुडले पडले आसतना दुखून ताणें रामान काडला की ना रामाक कौसल्येन येवन दूद दिला की ना म्हूण पळोवचें. कौसल्येन येवन रामा दूद दिल्यार मात्र लक्ष्मण दूद पिता तितली सान आसतना म्हळ्यार आनी तो आमकां दिसता तितली देवता तांणी देव जाल्लेली देखून तांकां तितली पुराय बुद्धी खंडीत वय इतक म्हूण म्हळ्यार देवा नैवेद्य जाल्ले शिवाय खंयचेय देवतेनी घेनाची हांगा आमकां भूलोकार कसले गोतना शिवाय नानतल्यार थंय देवाल कसं की सकडी निवेदनाची तांणी नैवेद्य केलेलेची तांणी घेवचें प्रसाद म्हणून सांगून तशी देवाक नैवेद्य जायनाशी प्रथम कसं जाल्यार देवाकच मागीर पुरय तांकां तशी तेंची पद्दती त्या लक्ष्मणान तो नारायणाले हांतुळतो पर्यंक बाई म्हळ्यार शेष तो म्हणटना तेंची थंय ताका कोरून गोत्तस नारायणाल कसो जाल्यार प्रथम नारायणाक मागीर पुरय तागेले सेवकांक म्हूण सांगून हांगाय तशीची पडल्या आसतना दुखून तेंचे अभ्यास सुरवेक अण्णान खाल्ली बे म्हूण पळोवचें. अण्णान खाल्लें जाल्यार मान ताणें खावचें कसो जाल्यार खेळूय तशीची सुरवेक कसले खेळचे सामान काडका जाल्यार अण्णान काडका अण्णान काडली नंतर ताणें काडचें पक्कनी आवसून याच रडाक म्हळ्यार लक्ष्मणा वग्गी दूद दिवच्या आयल्यार कौसल्येन येवन थंय दूद दिवच्या बैसनी नतल्यार लक्ष्मण हातपाय मान रडत शिलके रडनेर बैना शिलके दूद खंडीत पिना शिलके कौसल्येन येवन रामा दूद दीत तर ताणें रडणी राबोवन ताणें दूद पिवचें तितली प्रिती त्या लक्ष्मणाक राम म्हळ्यार तशी आतां राम म्हाका सोडून वनवासा वता की म्हूण म्हळ्यार भय्यान घट्टी तागेले दोन चरणय धरला आनी सांगता रामा लागी सीते लागी यदि गंतुम कृता बुद्धिः वनं मृग गजायुतम अहम त्व अनुगमिष्यामि वनमग्रे धनुर्धर थंय मस्त मृग आस हस्ती आसाची क्रूर पुरे प्राणी आसाची तसले वनान तूं वत म्हूण जाल्यार तूं निर्धार केला म्हूण जाल्यार रामा हांवें तुगेले हुट्टरान येवचेची तुगेले रक्षणे खातीर धनुस धोर न्हू हांव येद्रा दुखून वता शिवाय हांव तुका सोडून एकलो राबना म्हूण म्हणटा. मया समतो अरण्यानी बहूनी विचरिष्यसि पक्षिभिः मृगयूथैश्च संगुष्टानि समन्ततः खंय पळयल्यार पक्षी आसता मृगसमूह आसता त्या अरण्यान तूं एकल्यान भोंवचना हांवय तुगेलो वटू संचार करता जय जाल्यार तुमगेलो वटू यो म्हूण म्हणलें म्हणके तो उलयतरस आनी सांगतरस तूं ना नशी देवलोका वच म्हळ्यार हांव वच्चा तयार ना म्हाका देवत्व नाका लोकाधिपत्य दिता तूं हांगा राब म्हूण म्हळ्यार सुरवेकच पळय लक्ष्मण आलोचना करून सांगता राम म्हाका अशी पुराय लंच दितलो म्हूण म्हणलेलें एक मनान तूं येवन तूं हांगा राब लक्ष्मणा तुका हांव सगळेची लोकाचें अधिपत्य दिता अशें तशें न्ही म्हणल्यार
म्हणून म्हाका खंयचेय मन सांगून तूं हांगा राबत नाका म्हण म्हणलेलें खातीर लक्ष्मण सांगता तूं म्हाका तें दिता हें दिता म्हणून न्ही सांगून हांगा राबत नाका रामा, तूं कसलेय नेमान सांगची नाका, तूं म्हाका सगळेची देवलोकाचे अधिपती दिता नाका 14 लोकाचे अधिपती दिता म्हण म्हणल्यार तूं नातिले ते लोकाधिपत्य म्हाका कसले इश्ट ना म्हूण तो सांगता आनी म्हणटा एवम ब्रुवाणः सौमित्रैः वनवासाय निश्चितः ताण गट्टी केला मन हांव वनवासा रामाल वतलोची म्हूण सांगून रामू ताका सांत्वन करता कशी सीते सुरवे सांत्वन केलेलें म्हळ्यार लक्ष्मणाल निर्धार आत्ताच की ते दृढ निर्धार म्हणून कोळका म्हणून कोणा कोळका आम्ही लेखचे रामा कोळका म्हणून रामान तशी केला म्हण लेखलं ते पट्टीची इत्याक म्हळ्यार जेवची विशय पुराय रामाक गोतस रामाने लक्ष्मणाक नाही वनवासा वच्चा असं म्हण म्हळ्यार रामा सुरेख गोतस तागेले निर्धार ते पुराय नाटक तागेलेची जाल्यार जगत्याक रामान लक्ष्मणाक तंडून वेल्ली पळय तागेले वटू हक्क सांगिले वनवास कोरक त्या चेरडाकय तई ओरनू ताकाय दुःख भोगयसिल न म्हूण लोकांन सांगच्यानच ताजे खातीर लक्ष्मणाले मनान तो ते आस म्हूण म्हळेलें लक्ष्मणा आम्मास तिणें लेखून सौमित्रीन रामाल वट्ट चमकलो म्हूण न्ही जावन ती वेई चांगी तिची सांगता लक्ष्मणाक ती लक्ष्मण वत म्हूण कळ्ळी कुळ्ळी तिका भारी संतोश जाता जाल्यार तिगेले मनान तूं येवच्यानच म्हूण म्हणलेलें खंयचेय एक बैल मनशांक पळय सुमित्रे मन रामान दुखयल पळय लक्ष्मणा होर न्हू म्हणून अयोध्येचे खंयचेय बायल मनशान उलोवच्यानच कौसल्यक मन दुखलें ते दशरथाल निमती जेव्हा कैके निमती जाल्यार रामान लक्ष्मणा व्हरचें नाका आशिल्लें बा तागेलें आम्माल मन हाण दुखयल म्हूण कोणें म्हणूनच न्हय ताजे खातीर तो सांगता तुका नाका लक्ष्मणा वनवास म्हणून तेदन लक्ष्मण सांगता अनुज्ञातश्च भवता पूर्वमेव यदस्म्यहम हांव आतां तुगेलें निमगेलेलें न्हय हांव आजी पशी फुडेंची वनवासा येता म्हूण म्हणटाना तूं जायत म्हूण म्हणलेलें आतां कसल्याक म्हाका नाका म्हणटा म्हूण म्हळ्यार तो आयकला सीतेले उलयले कसले भ्रातृपुत्र समौ चापी द्रष्टव्यौ च विशेषतः त्वया भरतशत्रुघ्न प्राणेही प्रियतरौ मम म्हूण सांगून ताणें आजी पशी फुडें सीतेले सांगच्यास म्हळ्यार भरतशत्रुघ्न तूं वनवासा येवची नाका म्हणून सीतेक सांगतना तो सांगता पळय भरतशत्रुघ्न म्हाका तांणी प्राणापशी चड प्रितीचे तांकां तूं भावंडशी मांद्र पळत न्ही तुगेले पुत्र म्हणून जावका पुत्रांक कशी पळयता तूं पोट्टा जेलेल चेडवांक कितली जाग्रतेर पळयता तशी भरतशत्रुघ्नाकय तूं पळोवका म्हणून म्हणटना थंय सीते अयोध्येन तूं आसचें भरतशत्रुघ्नाक तिणें प्रितीन पळोवचें म्हूण म्हणटना ताणें लक्ष्मणाक न्ही पळय म्हूण म्हणी न्हय लक्ष्मणा त्या लक्ष्मणान आतां उडगस करचें तूं तवळीची म्हाका उपेग दिल्ल्या बरी जाल्ला इत्या म्हळ्यार सीतेलाक लक्ष्मणा पळय न्ही म्हूण म्हणी न्हय ते लक्ष्मणाल मनान तेता तेदन हाका खूश आशिल्लें नानतले लक्ष्मण भरत शत्रुघ्न तेक जनाक चेडवाल बरी पळय म्हूण म्हणटशील तेदन म्हणी म्हळ्यार हागेल मना उपेग आशिल्लें आतां कसो यो म्हाका नाका म्हणटा म्हूण सांगून लक्ष्मण तेदन ताणें लेखून गेला मेगेल नांव काणी लाई जाल्लें भरतान शत्रुघ्न मांद्र पळय म्हूण सीतेले सांगिल्लें मेगेल नांव काणी रामान विसरलें लाई जालें म्हळ्यार म्हाका ताणें अनुमती दिल्या वरी जालें न्हय म्हूण संतोशार आशिल्लो तो आतां तूं येवची नाका म्हणटा ताका दूख जाता तेदन सांगता तूं कसल्याक म्हाका तुगेलो वटू येता म्हणटा तूं तडसिता नाका म्हूण कसलें म्हणटा म्हाका संशय येवं कसले जेव अपराध केल्ले बे हांव तुका कसलें तूं म्हाका येवचें नाका म्हूण म्हणटा सांग मेगेल निमती तुका कसले बेजार जाला वे कसं म्हूण सांग म्हूण लक्ष्मण रामाले निमगिता तशें सुरवेक बायसोन राबला यो रामाले पशी येद्राक राबला सांगू खंय सांगतरस तूं खंयी वस वनांत खंयची वनांत वस वनमृग प्राणी क्रूर प्राणी हस्त्यो पक्ष्यो पुरे भोर नस तसल वनांत धनुर्धर जावन हांव तुगेल्या पशी दोनयाची मुखारी वता तुका रक्षक म्हणून आनी म्हणला कळवे वो सुरवेकाचे मेगेले पशी दोनयाची फुडें बायसोन राबला मागीर राम ते ताका नाका म्हणटा तशी राम सांगता खंय पळय स्निग्धो धर्मरतो वीर सततम सत्पथे स्थितः प्रियः प्राणसमो वश्यो भ्रात्रा चापी सखा च मे लक्ष्मणा म्हाका गोत्तस तुका मेगेल वयर मस्त प्रिती मस्त भक्ती
तू मात्र नाही, तू धर्मिष्ठू सदा धर्म पालन करच्याक असूच तू सदा सन्मार्गान तू चलतलो सदाचार प्रवृत्त तू मेगेलो प्राणाक म्हळ्यार प्रितीचे म्हणटा पळय पंच प्राण तू म्हाका म्हण म्हणटा तो तितले प्रितीचे भाव तू सांदूक रामन तू ओटू खेळता आशिल्लीची ओटू खाता आशिल्ली ओटू जेवता आशिल्लीची हांव कसं सांगला रे तू तें अनुसरसून व्हरतशील तितले विधेय तू म्हाका मात्र न्ही अनेक लक्ष्मणा तुमी प्रितीच्यो स्नेहिती वयनमे हांव कोणाकय सांगना ती विशयी तुगेले एकामेकाल्या अंतरंगा विशयी पळय सांगता वयनमे हांव तुका कितले प्रिती करता तशी लक्ष्मणा हांव एक विशया खातीर तुका नाका म्हणचें कसलें म्हळ्यार आतां अयोध्ये दुखून हांव बाई सरला सीते बाई सरली तूं येयलो म्हण जाल्यार कौसल्यक आनी सुमित्रेक हांगा कोण पळोवन घेता थंय दशरथ तांकां पळयतलो म्हणून लेकूक ना न्हय इतक म्हूण म्हळ्यार तो सांगता अभिवर्षती कामेयः पर्जन्यः प्रतिविमीम स कामपाशपर्यस्तो महातेजा महीपती म्हूण म्हळ्यार अभिवर्षती कामेय पर्जन्य प्रतिमीम मोड लोकांक कसो प्रीती म्हळ्यार पावस वय तशी मोड पावस दिता भारी संतोश जाता मोड भरतना प्रजेंक स्याक भरलेले तेन्ना तशी आतां प्रजावर्गांक सर्व अभिश्ट दिवंक जालो रायो तो कामपाश पर्यस्तो कामपाशान बंदीत जाला रामू बापसूक तशी उल्लयत म्हूण म्हणलेली आमकां संशय येयला रे हांगा काम म्हूण म्हळ्यार वर अभिश्ट वर इच्छ आशिल्लें म्हूण लेखचें तेंच्यात पाशशी जल्ला म्हूण म्हणला शिवाय ते दशरथ कैकेयील मोहपाशा बद्द जाला आजी तिगेल मोहपाशान तूं सिरकला म्हूण रामान सांगचें न्ही तो कैकेयीक तिगेल अभिश्ट म्हणलेलें वरदान ताण दिला पळय तें वरदानान तो बद्द जाला वय आजी मिगेल पुताक राज्य पट्टाभिषेक दिवका रामान वनवासा वचुका म्हूण तिगेल अभिश्ट सांगला तिणें तें हाणें जायत म्हूण सांगून दिवन जाला म्हणटना तिगेल बंधनांत पडलो तो वय म्हणटना तो फाय तिणें मिगेल ओटू तू राबूक हांगा कौसल्यकनी सुमित्रे कसो जाला म्हूण पळोवच्या तूं वचना म्हूण म्हणल्यार तेवय तो ओपूक जाता तें म्हळ्यार तिका तो वर दिवन आतां सोलवल तो तशी कैकेयी मा तो मुखारसून ताणें सांगचें म्हाका कैकेयी नाका म्हूण दशरथान मामांगानी म्हूण म्हाका आपणूक तूं म्हूण तें ताणें सांगचें आसा तशी रामू आतां इतें तसलें इतली सांगता म्हूण म्हळ्यार लक्ष्मणान येवचें नाका मेगेल ओटू म्हूण म्हणलें खातीर म्हूण न्ही तागेले मनाक सस म्हणून सर्व ते अयोध्या वासींक कुळका लक्ष्मणाला अम्माकय कुळका म्हणले खातीर रामू लक्ष्मणाक नाका तूं येवचें नाका तूं येवचें म्हणून सांगतर तशी त्या वेळार साही राज्यमिदं प्राप्य नृपश्या स्वपते सुताः दुःखितानां सपत्नीनां न करिष्यति शोभनम केदनाय अश्वपतील दूदी कोण कैकेयी तेंचे तो रामू सांगता अश्वपतीले धू जावन आशिल्ले कैकेयी आतां ती राज्य तिका मेळ्ळी न्हय ती तिगेले दोनी बामणाला आनी दोन बायल आसाची कोण कौसल्य आनी सुमित्रे तांकां ती चांकर्त म्हूण आमी लेखू जतवे ती आनी तिगेले राज्य तिगेलेची पुरे मेगेलेची हांवें अनुशासन करचें सकट लेखतरी ती मेगेल अम्मा जावो तुगेल अम्मा जावो चांग करतलवे म्हूण म्हणलेलें एक रितीरी राम हांगा लक्ष्मणा सांगता थंयच्यान आमी दोगजनय वचनाचें हांव वचूं का कित्याक म्हळ्यार म्हाका अण्णान वचूं म्हूण म्हळेलें एक आज्ञा केला जाल्यार तूं वचूं म्हणना कित्याक म्हळ्यार आमी दोगजनय चमकले रे हांगा मेगेल अम्माक न्ही तुगेल अम्मा पळोवच्याक कोण आसाची रायानय सम पळोवन घेना नासलें रे तांकां हांगा कैकेयीनय सम पळोवन घेना नासलें ती तांकां कोण आसाची पळोवच्याक म्हूण त्या रितीरी रामू सांगता तशी नी जावन तिगेले कैकेयीलांतू मध्वाचार्य सांगताची त्या वेळा तिगेलांतू असुरावेश आईल न्हय निकृती म्हूण म्हणलेलें तशी ते असुरावेशान ती तशी उलयली जाल्यार केदनाय चंग जनां लांतू तामस जनाक तांणी आसुरी प्रवृत्ती
प्रवृत्तीची जाल्यार कैकेयी तशी न्ही तिका असुरा आवेश येयले. तो आवेशू मध्वाचार्य सांगताची तो स्थिर जावन असू नकय अत्यल्प असुरावेशो देवानां च क्वचित भवेत. देवतेंकय ಸ್ವಲ್ಪ प्रमाणात असुरावेश केन्नाय जाता म्हणून अनुव्याख्यानांत मध्वाचार्यान सांगला. तशी अल्पकालांतू अल्प अल्प असुरावेश देवतेंतू आसताचे आसता. ते असुरावेशा निमती तांणी केलो पण तामसी रितीरी तांणी कार्य करचें. केदना भरतान अभिषेक तिरस्कार केल्ली पळय त्या वेळार कैकेयी लांगा आशिल्ले शुरावेश देवन वचून तिका तीन केल्ल्या कामांत जोर पश्चाताप जाता कशें केल्लें रामाकय तिका ती रामवशी केल्लें म्हणून जावचें आसा तें मागीर येता आमकां रामायणा काणयेंतू. तशी जाल्यार तो आतां सांगता भरत राज्य म्हाका माल निमतें मेळ्ळेलें म्हणून सांगून कैकेयी नियंत्रणांत तूं आसल्यार भरतूय आमगेले कौसल्येक न्ही सुमित्रे चंद करून पळयता म्हण कशी लेखची आमी. तशी कौसल्येक लक्ष्मणा तूं तुगेले स्वसामर्थ्यान जेवो रायान अनुग्रह करून कौसल्येक तिगेले जिवना जाय जाल्यार दिल्यार ताजे त्या जाल्यार करून तिका चंद करून पळय तूं हांगा राब तूं येवं का म्हूण सांगून सांगता. अयोध्येंतू तूं राबका दोनी आवसूंकय तूं पोशण कोरका हांव सांगिल तसल कार्य तूं कोरका म्हूण. मागीर तशी केल्यार मात्र तुका मेगेल वयर कितले प्रितीस म्हूण म्हणल्यार म्हाका कळटा न्हय. तूं आनेक गुतस्वे तुका मालगडांगेल सेव कोरका ताजे निमती मस्त मंगळ जाता म्हणटाची हांव कोरका म्हूण लिखिलें. मेगेल अम्माक मानता पळय मेगेल तीन अम्माक चंद करून पळोवका म्हूण लिखिलें जाल्यार आज पळय मेगेल परिस्थिती अशी जाली तुका मेगेल वटू येवका म्हूण म्हणल्यार विशयाक सलेचीक खंडीत येवका म्हूण म्हणल्यार तशें कसले तुका कोणेय सांग न्ही. तशें जावन तूं मेगेल खातीर जावन हांगा राब आनी आमगेला अम्मा दोग जाणांकय पळय म्हूण सांगतना लक्ष्मण तितली चंद करून सांगतकय तितलेची मोवाळसाणीरी रामा येदूर उरलयना तो मालगड भाव न्हय चंद कोन्न सांगतकय तो सांगता पळय रामा तुगेले तेजस कश्यस उत्सव येता वैव तेजसा वीर भरतः पूजयिष्यति. तुगेले तेजस कश्यस म्हळ्यार तुगेले प्रभावानाची भरत तांकां चंद करून पळयता. रामाल कतीर म्हूण सांगून भरत कौसल्यके सुमित्रेके भारी आदरसून पळयता आनी तूं कसलेची संशय लेकू नका म्हूण म्हणटरस पक्कनी एकच वेळ भरतान तागेले ताका राज्य मेळ्ळें म्हण म्हणली कुडलें ताका दुर्बुद्धी येयले अहंकार येयले म्हूण जाल्यार आवसूंक रक्षण करनी म्हूण जाल्यार त्या वेळाक हांव येवन ताका हांव मारता. कसले संशय करूंक तूं ताका मान न्ही तागेले वट्ट कोण कोण राबला तितले जनाकय हांव संहार करता. जाल्यार कौसल्ये ती ती तिगेल पोशण ती करूं जायना म्हूण सांगू नका. कित्याक म्हूण म्हळ्यार तिका 1000 गटल्यान गांव तिगेले नांवार रायान दवरलेलो आसा. कितली की जनाक ते ग्रामा जना फुडें तिणें पोसूत न्हय म्हणटना म्हाका मात्र न्ही कौसल्य तिका तिणें पोसून घेवची मात्र न्ही मेगेल अम्माकय म्हाकाय तीच पोशितल तितली समर्थीक तिका आसा. जाल्यार रानांत तूं न्ही सीत एकांगी जावन आसता ती तुमकां पळयतल कोण आसाची. हांगा कौसल्य तिका ती पळोवन घेता मेगेल अम्माकय ती पळोवन घेता. तिगेल्याक 1000 गटल्यान ग्राम आशिल्ली देखून तिका सेवकी पुरिजन आसताची. पुरिजन पळयता जाल्यार तुगेलो वट्ट कोण आसाची तुका कोण पळयता पळय तूं आतां तुगेले सेव करूं म्हाका उरका. कसले धर्मा विरोध जायनी तुगेले सेव हांव कोरका न्हय. तुका रानांत फलमूल हाड दितल कोण आसाची. तुका कशें की तुगेले हे संध्या वंदन असल पुरे करतना तुका जाय आशिल्लें पुरे हाड दितल कोण आसाची. अग्निहोत्र करूंक समिते ते पुरे तयार करून दितल कोण आसाची. म्हणटना तूं म्हाका वर तुकाय हांव एक सेवक जावन आसता मात्र न्ही आमी कृतार्थ जाता तुगेले सेव करून म्हळ्यार हांगा धर्मविरोध कसले ना म्हूण लक्ष्मण कशी सांगता म्हूण म्हळ्यार ताणें सांगचें आवसू पळयना नशिरापची धर्मविरोध म्हणलेले विशयार सांगिल्लें न्ही ताणें तूं म्हाका तुगेले सेवक करूंक घेता आनी तूं धर्मविरोध ना म्हूण म्हळ्यार
तागेल मनान तुका कसं येता लक्ष्मणाले नी जावन राम म्हाका हांगा अन्न मेगेल अम्माक तागेल अम्माक पळय म्हणून तांगेल सेवेक म्हाका नियोजन करतरस आतां हांव सुंगेल सेवेक नियोजन केलें तसं लक्ष्मणाक आपणान होरनू रान्नान तूं आपणाल सेव करची तशी केल्यार धर्मविरोध जाता बे म्हण म्हळ्यार संशय रामाल मनांत आसल्यार ते धर्मविरोध न्हय इत्याक म्हण म्हळ्यार आवसून केदन तई तिगेले रक्षण तिका करूं जाता तिगेल पोषण भरण तिका करूं जाता ते दोळतई तिणे तिगेल विशया पुत्तान तिका रक्षण नी करनी नतल्यार तांचो अधर्म म्हणना जाल्यार केदन असहाय स्थितीर आवसू आसता त्या वेळार पुत्तान तिगेल रक्षण करूं का न्हय नतल्यार ही आमगेल समाजान तूं तशी न्हय आवसू केदोळतई सशक्त ते दोळतई तिची चेडूवां पळय पळोवन घेता तांणी व्हड्ड जेवोची वारडेक जेवो मानतार तांणी तांकां 2 चेडूं जेवोची तांणी कसले कितलेच व्हड्ड जेवोचे आवसूक तांणी चेडूवची तांगेल सेव करच्यान तूं तिका संतोष मेळटा केन्नाय तशी तेंची तिगेल असहाय स्थितीर चेडूवान बी तिका सेव करनी तेदन तांणी अधर्मी जाताची तशी त्या रितीर लक्ष्मणान आतां सांगचें आनी सांगता धनुरादाय सशरम खनित्र पिटकाधरः अग्रतस्ते गमिष्यामि पंथानम अनुदर्शयन आव धनुर बाण म्हळ्यार बिल्लू बाण खनित्र पिटकाधरः खनित्र म्हळ्यार खोंडूचे पिकासो म्हणटा पळय ते बुट्टी सकट घेवन हांव तुका वाट दाखयतर मुखार वता म्हणटा इत्याक म्हळ्यार पिकास जावका तांकां बुटी जावका कसले म्हळ्यार पक्कनी कई जावं एक कडेन येतर तिट्टो किट्टो तागेल मनान तो रामान वच्ची वाट समतट्ट करून दिवचे मार्ग करून दिता हांव तुका म्हणटा पळय हांव खोंडूच्या पिका साडटा तुका धरका जाल्यार पिटका म्हळ्यार ते कसं न्ही बुटी म्हणटा पळय ते पुरे धोर न्हू येता म्हूण म्हणटा तो इतेक म्हूण म्हळ्यार कई गुड्डूसी यस येतरस रामाल पाया दुखून थंय खोंडून समतट्ट करून रामा यो मुखार म्हणचे तसं आलोचन ताका तशी तो सांगतरस मात्र न्ही पिकासो इदरची कसाल्याक म्हणटा तई फल मुलं त्या पुरेची खावका रांदू तई रांदप करून दिवच्या कोणासाची तेच्यावन त्या पुरे खोंडून काणूक वे ते पुरे हांव करता मात्र न्ही रुखार चोडून फल काडका त्या परी तूं करचें तूं हांगा राय जावन आशिल्लो तूं थंय वनवासा बस कसले करी हांगाय हांव तुगेल ओटू आशिल्लो तुगेल सेवा हांगाय हांव करतर आशिल्लो म्हणटा थंय तुगेल सेव कोणूय करूं नाची म्हण म्हळ्यार एक प्रसक्ती तुका येवचें कन्जा हांव तुगेल ओटू येवचें म्हण तो सांगतरस मागीर म्हणटा तूं सीते ओट आराम मेरी थंय रन्नान तूं विहार करी तुका जागृत स्थितीर तुगेले तूं निद्रावस्थेर आसतना सर्वय कार्य हांव करून तुगेले वन्निले सेव म्हळ्यार सीता मातेले सेव हांव करता म्हण म्हणटना सांगता मागीर रामाक कसो उल्लूच म्हणून कळना वय बे तितली तो सांगतरस आनी नाक म्हणजे कशी राम जायत म्हणटा बस लक्ष्मणा हांव जायत म्हणलें मेगेल ओट तूं वनवासा येवेत जाल्यार तुगेल्या अम्माल अनुमती घेवका तुवें तुगेल बंधू वर्गाल अनुमती घेवका म्हळ्यार ताका बायल येयचेले थंय बय बे बस पुराय जनाले अनुमती घेवन यो मागीर म्हणटा पळय जनकरायाल यज्ञाक वरुणान 2 भयंकर जावन आशिल्ले धनुसू जनकराया दिल्लेले ते म्हाका दिला ताणें ते धनुसू हांव अमके कडेन दवरला ते धनुसू आनी अभेद्य जावन आशिल्ले 2 कवच म्हाकाय तुकाय घालूक अक्षय बाण आसूचे बत्तळिका मागीर खडगस झगझगीची आसूचे थळथळी आसूचे म्हळ्यार तळतळी आसूचे म्हळ्यार तितले शार्प आसता ते खडग पुराय अमके कडेन म्हळ्यार वशिश्टाल घरांत दवरला तांगेले सांगून हांव तांगेले न्यास जावन दवरलेले बस वचून ते परी घेवन यो आमकां जावका जाता म्हूण सांगून म्हणटा हांगा लक्ष्मण वनवासाक पळय हांगा 2 रितीर आमी जनक म्हूण घेवेत जनकरायाले महायज्ञ म्हूण म्हळ्यार जनक रायू म्हूण म्हणला देखून हांगा जनक रायाल ताका दिल्लेले म्हूण लेखूं येत आशिल्लें हांगा जाल्यार जनकस्य महायज्ञ म्हूण सांगला जनकस्य म्हूण म्हळ्यार आपणें अन्नालेची यज्ञान तूं वरुणान अन्नाक उडगीर जावन दिल्लेले म्हूण त्या लेखार लेखूं येता आमी तशी लक्ष्मण बंधुमित्राल पळय आपण घेता वनवास खंडीत करता व रामालोट म्हळ्यार निश्चय ताणें केला इक्ष्वाक वंशाच्यांक पुरे सांगता आनी वशिश्टाले वचून तांगेल्याक तांकां सांगून तांगेल्याक ते आयुध पुरे घेता रामान हाडूं सांगला म्हूण सांगून तशी सर्व आयुध हाडून रामाक दाखयता
रामा बारी कुशी जल्ले लक्ष्मणा मग कितले वेळ भितर तू वचून येऊ का म्हणले किलपळा तितले वेळ काले त्वम आगत आहा तितली वेळ भितर तू येऊन जाल्ले आत्ता मिगेल सकल ऐश्वर्य तुका ब्राह्मणांक तपस्वी तुगेल वटूची सर्व दान करचे म्हणलेकला सर्व ब्राह्मणांक तपस्वींक सकडी दिवका म्हणलेकला बस तांकां आप्पोन हाडी कोण जेवका सत्पात्र ब्राह्मण ತಂಗೆಲ್ ಮಾಲ್ಗಡಲಂತೂ ದೃಢ ಭಕ್ತಿ विश्वासू सकड सुचे श्रेष्ठ ब्राह्मणाक आणि मिगेल आश्रय आसूचे सर्वजन म्हळ्यार सेवक तांक पुरे जेन्ना दान दिवका न्हू हाम तूं घेवन यो वस वशिश्टाल पूतू जावन आशिल्लो सर्व ब्राह्मणालां तूं श्रेष्ठ तो कोण सुयज्ञ म्हणल ब्राह्मण ताका घेवन यो ताका मान न्ही बरलेले पुरे ब्राह्मणांक घेवन यो सर्व जाणां आम सत्कार कोरका मागीर तांक पुरे दिवचेशिल्लें दिवन मागीर हांव रान्नाक प्रयाण कोरका म्हणून राम लक्ष्मणा पेटयता लक्ष्मण सुयज्ञ आप्पोच्या चमकाला आनी कसल जाता म्हूण म्हणलेले पैचे दिसाक आमी पळया आजी सांगील सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कैनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता